आता आम्ही बार्बेक्यू मिसळ अनलिमिटेडला आहे. शिवम पाटील म्हणलाय जो जास्त पाव खाणार, जो जास्त मिसळ खाणार तो जिंकणार. आर्यमान खटावकर, शिवम पाटील, अभिषेक कामटे प्रत्येकाने 2-2 पाव घेतलेले आहेत बघा. आर्यमानचा एक संपला आहे आणि माझा एक संपला. पाव सांगतो हां, ठीक आहे. फायनल काउंटडाऊन आहे. मी 14 वरती थांबलोय, अजून घेणार आहे आम्ही. शिवम पाटील म्हणतोय तू जेवढं खाशील तेवढं मी खाणार. शिवम पाटील आता ते 13वा संपवतोय ना, 14 वाजून त्याचा. आर्यमान त्याला मदत करणार आहे आणि दोघं मिळून मला टक्कर देणार आहेत. आता बाद झाला आर्यमान. आर्यमान किती तो लास्ट स्कोर? 11. इकडं बघ की मग. अरे बघा मी थांबलोय कारण पाव येतोय म्हणून. बास्केट संपले आमचे. आणा लवकर, आणा 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 तिकडून. आता आले 4. हे 2 माझे, 2 शिवम पाटीलचे. म्हणजे जोपर्यंत मी थांबणार नाही तोपर्यंत शिवम पाटील थांबणार नाही. रूमवर जाऊ डायरेक्ट लोळत लोळत. आणि एक पाण्याची बाटली बी संपवली. आता बोला. अरे तू येतं खरं, 14 तर फिनिश कर. खा शेवटचा घासला. हे सिनेमॅटिक मॅच चालू आहे इकडं. आता जेवण झालंय बरं का. तर तुम्हाला म्हणलं होतं बेट लागले आमच्यात तिघांच्यात, कोण जास्त खाते. पहिल्या राऊंडला आर्यमान बाहेर पडला. थँक्यू आर्यमान. आर्यमान विथ 12 पाव. 12 पावाला आर्यमान बाहेर पडल्यानंतर आम्ही दोघांनी मग एक ब्रेड खाल्लं. मग आमचं तिथं झालं तर काहीतरी 13 का 14चा स्कोअर. तिथून पुढं मग वडली 20पर्यंत. आम्ही 20पर्यंत पाव दोघांचे 20 नाही बरं का, माझे 20, शिवम पाटीलचे 20. दिसल्यावर जाऊ लागायच्या बोकडे. कोल्हापूरचा आहे. हां काय कोल्हापूरचा आहे हे. जा बाबा घरी यायला नसतं. कोल्हापूर कशाला आला पुण्याला आमच्या, हाच प्रश्न असतो माझा नुसता. आणि
20 पावावरती आठवलं, भाऊंना आठवलं ते भाऊंची टेस्ट आहे. मॅच खराब जायला नको म्हणून मग आम्ही काय केलं, आम्ही म्हणजे शिवम पाटील म्हणला मी तुला टाय देतो, आपण इथंच माय थांबू. हे चुकीचं आहे. कोणी टाय दिलाय? मी काय म्हणलं, तू बोल तरच टाय. बरोबर आहे का? कोण बोललं? तू चॅलेंज केलं टायसाठी. टायसाठी हा बोललाय, मी थांबत नव्हतो. विषय हा होता. पण टाय शिवम पाटील म्हणला माझ्या रक्तात हारणं नाहीये. ठीक आहे म्हणलं. ते म्हणला टाय दे मला. हे मी म्हणलं बघ मी नाही देऊ शकत, पण तू मला माग, म्हणजे तू अप्रोच कर, कारण तुला वाटतंय की तू हारणार आहेस, टाय होणार आहे. त्याच्यामुळं मग भाऊंना म्हणलं मी नाही म्हणू शकत की टाय, तू म्हणताय. मग पाटीलने टाय म्हणला, मी डायरेक्ट प्लेट बाजूला सरकावली. हाय अशी खाता की पाव बाजूला सरकावला. हा आपलं असं असतं, पोट भरून नाही भरून, चिकन काय वाटतंय? बरोबर आहे. हे चुकीचं आहे मला, अनफेअर. हे चुकीचं आहे, अनफेअर. चल रिटर्न. चल. कसा लगेच फिरला रिटर्न. जाऊ दे आता. पण झाले जरा वॉकिंग. आता डबल एकदा पाऊस सेट. आर्यमनला टेन्शन आलं होतं. आर्यमन करत होता रिक्षा. आर्यमन म्हणतोय छायला इथं उठायचीच नाही आता, काळजी नका करू, आपल्याला आता हेअरकट करायचं आहे. उद्या जायचं आहे मामाच्या गावाला. मामाच्या गावावरून नवनाथ दादा त्यांची पूजा आहे, आपल्याला तिकडे जायचं आहे. तिकडचा ब्लॉग बघू आपण, टाकता आला तर टाकू नक्कीच. तिकडं मकसद भेटणार आहे आपल्याला, एक मकसद भाईजान भेटणार आहेत आपल्याला. या मग सजलेला असं काहीतरी म्हणतात ते. चला ठेवू, बाय, गुड नाईट. कालच्या मिसळनंतर आज परत ब्रेड, दलिया, पनीर. शिवम पाटीलची 4-5 ब्रेड, दलिया, पनीर. चायला डायटच्या मॅडमनी जो ब्लॉग बघितला ना, वैशाली मॅडमनी, लय अवघड पाटील. ते फॅटचं मशीन काय म्हणे फॅटचं मशीन सांग. एवढंच वाढणार. या बघा मॅडम, मी फक्त एवढंच ब्रेडमध्ये बुडावलाय, लय नाही, एवढाच ब्रेड होता आणि त्यात बुडून शिवला, बाकी काहीच नाही, एवढंच होतं. मी चाललोय आणि शिवम पाटील मला आलाय बसून द्यायला. शिवम पाटील देन बसून. काय बोलताय? आणि इथं आता मी जोक केला, मी असं मोठ्याने म्हणलं ते बघा आली बस, आणि सगळ्यांनी बघितलं.